आपली बँक फिटनेस क्लब तर्फे आयोजित आरोग्यम धनसंपदाच्या आजच्या सत्रात मी सर्व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करते। आजच्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक श्री शरदजी पारगावकर, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे, तसेच बँकेचे माननीय संचालक राजेशजी जैन सर, तसेच सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे मनपूर्वक स्वागत करून चला तर सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला। सर्वांचे आरोग्य उत्तम राहावे या सद हेतूने बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे यांच्या कल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आलेली आहे। योग हे निरोगी आणि आनंदी जीवन प्राप्त करण्याचे एक प्रभावी साधन आहे। त्या अनुषंगाने आज योग संजीवन अभ्यासक्रमातील सत्र पहिले या विषयावर श्री शरदजी पारगावकर हे आपले प्रशिक्षण घेणार आहेत। मी आपल्या कार्यक्रमाचे प्रशिक्षक श्री शरदजी पारगावकर यांचा परिचय देऊ इच्छिते। शरद दत्तात्रय पारगावकर बीई सिव्हिल आहेत। जलसंपदा विभाग मधून कार्यकारी अभियंता या पदावरून ते सेवानिवृत्त आहेत। तसेच 1984 पासून योग विद्या गुरुकुल नाशिकशी ते जोडले गेलेले आहेत। योगरत्न पर्यंतचे त्यांचे शिक्षण झालेले आहे। तसेच योगाचार्य या पदवीने ते सन्मानित झालेले। योग विद्या गुरुकुल अंतर्गत नांदेड, भातसानगर, शहापूर या शाखांची त्यांनी स्थापनाही केलेली आहे। तसेच 2014 पासून योग विद्या गुरुकुल नाशिक संस्थेचे ते कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत। याशिवाय बीसीसीआय भारतीय नियामक मंडळाच्या रणजी पॅनलवर पंच म्हणून ते कार्यरत होते। तसेच सरांसोबतच सौ उज्ज्वला पारगावकर सहशिक्षक म्हणून आहेत। त्या योग पंडित असून त्यांचा योगरत्नाचा अभ्यासही सुरू आहे। तसेच आपल्यासोबत बँकेचे माननीय संचालक राजेश जैन उपस्थित आहेत। मी त्यांचाही परिचय देऊ इच्छिते। श्री राजेश जैन हे अनेक वर्षापासून विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत व ते आता सध्या प्रांत गोरक्षा प्रमुख आहेत। तर मी बँकेचे माननीय संचालक राजेश जैन सर यांना विनंती करते की त्यांनी शुभेच्छा संदेश द्यावा। आपल्या सगळ्यांना सुप्रभात, नमस्कार। सगळे तसं आपापल्या घरी आणि आपापल्या ठिकाणी व्यायाम सगळ्यांचा सुरूच असतो। काही ना काही व्यायाम सगळे जण करतात। व्यायाम असेल, प्राणायाम असेल, पण किशोरजींच्या मार्गदर्शनाखाली हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे बँकेने, आपण सगळ्या प्रशासनाने आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी, हा अत्यंत उत्तम उपक्रम सुरू केलेला आहे आणि उत्साहवर्धक सगळा हा उपक्रम आहे। सगळ्यांची इच्छा नक्कीच असते की आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये व्यायाम याला प्राधान्य असावं। सकाळचा वेळ हा त्यासाठी सगळेजण राखून ठेवतात, पण बरेचदा काही ना काही अडचणी येतात आणि आपण करत नाही, व्यायाम होत नाही। कधी आठवड्याचे 2 दिवस होतात, कधी 3 दिवस होतात, आणि कुठून तरी त्याला पुशअप की हे केलं पाहिजे आणि महत्वाचं आहे, कुठून तरी त्याला प्रेरणा मिळणं ही अत्यंत आवश्यक असते। आपल्या कार्याच्या ठिकाणून, आपण जिथे काम करतो त्या ठिकाणून ती प्रेरणा मिळणं हे अजून अत्यंत उपयोगी आहे, अत्यंत चांगला आहे। आणि असा हा आपला सुंदर उपक्रम जो सुरू आहे, त्यानिमित्ताने सगळ्या आपल्या कर्मचाऱ्यांचं स्वास्थ्य अत्यंत उत्तम यामुळे राहील। मानसिक शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील आणि बँकेच्या एकूण जडणघडणमध्ये, प्रगतीमध्ये त्याला अधिक सुचारू रूपाने चालू ठेवायला आणि आपल्या जो क्लायंट बेस आपला आहे त्यांना अधिक उत्तम सेवा देण्यासाठी आपल्या या उपक्रमाचा निश्चित फार मोठा फायदा आपल्याला मिळणार आहे। आपल्या सगळ्यांना अत्यंत उत्तम आरोग्य या कोरोनाच्या काळात राहो। आपल्या सगळ्यांचं स्वास्थ्य, आपल्या सगळ्या परिवाराचं स्वास्थ्य उत्तम राहो या शुभेच्छा सगळ्यांना देतो आणि आपला उपक्रम आपण सुरू ठेवूया। धन्यवाद। हे प्रशिक्षक श्री शरद पारगावकर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या प्रशिक्षणात सुरुवात करावी। हरि ओम। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा हा श्लोक आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत। लहानपणी वडीलधारी मंडळी आपल्याला हा श्लोक म्हणायला सांगायचे आणि आपण म्हणत असू, पण याचा अर्थ काय याचा आपण तेवढा
फारसा विचार त्यावेळेस केलेला नव्हता. परंतु आज मात्र आपल्याला या श्लोकाचा अर्थ समजून घेणं, विशेषतः यातील आरोग्यम धनसंपदा या शब्दाचा अर्थ वा त्याचे महत्त्व समजून घेणे ही काळाची गरज आहे. आणि ही गरज ओळखूनच आपले अध्यक्ष माननीय श्री किशोर शितोळे यांनी आपणा सर्वांसाठी हा एक आरोग्यम धनसंपदा हा एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमामध्ये आज सहभागी होण्यासाठी मला संधी मिळालेली आहे, संधी दिली आहे, त्याबद्दल मी श्री शिरोळे सरांचे, आयोजकांचे आणि तसेच आज उपस्थित असलेले आपले संचालक राजेश जैन सर या सर्वांचे आभारी आहे. माझी ओळख करून देताना आपण योग विद्या गुरुकुल या संस्थेचा उल्लेख केलेला आहे. या संस्थेमुळेच मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे. त्यामुळे या संस्थेची थोडीशी माहिती 2 शब्दामध्ये करून घेणं हे आवश्यक आहे. योग विद्याधाम ही संस्था 1960 साली सुरू झालेली आहे आणि 1979 पासून नाशिक शहरापासून याचा विस्तार आणि प्रसार आणि प्रचार वाढत गेलेला आहे. आज योग विद्या गुरुकुल याच्या गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, पूर्वांचल म्हणजे आसाम या भागामध्ये काम सुरू आहे. 2000 साली संस्थेची yogapoint.com ही वेबसाईट सुरू झाली आणि तिच्या माध्यमातून परदेशी साधकांपर्यंत आपण पोहोचलो आहोत. आणि परदेशी साधकांचे इंग्रजी माध्यमातून आपण योग शिक्षक वर्ग सुरू केलेले आहेत. आजवर 115 देशातील 4000 परदेशी साधकांनी साधक योग शिक्षक झाले असून ते आपापल्या देशात योगाचा प्रचार करत आहेत. योग शिक्षक हा योग विद्या गुरुकुलच्या योग प्रचाराचा कार्याचा एक पाया आहे. आणि गुरुवर्य डॉक्टर विश्वासराव मुंडले आणि त्यांना गुरुजी म्हणतो, यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर एकूण 17,000 साधक योग शिक्षक म्हणून तयार झालेले आहेत. हे सर्व अभ्यासक्रम जे आहे हे एक श्रेणीबद्ध असे अभ्यासक्रम संस्थेने विशेषतः गुरुजींनी सर्व हे तयार केलेले आहेत. यामध्ये योग प्रवेश, योग परिचय, योग प्रबोध, योग प्रवीण, योग पंडित असे स्वयं अध्ययनाचे वर्ग आहेत. तर योग शिक्षक, योग अध्यापक, योग प्राध्यापक असे अध्यापनाचे श्रेणीबद्ध अभ्यासक्रम आहेत. हे सर्व अभ्यासक्रम चालू असतानाच जनसामान्यांच्या आजच्या गरजा ओळखून व त्यांच्याकडून त्यांच्या योगाकडे ज्या असलेल्या अपेक्षा आहेत त्या विचारात घेऊन गुरुजींनी अनेक अभ्यासक्रमांची योजना केलेली आहे. त्याच्यामध्ये उपचारात्मक वर्ग, शिबिरे जसे उच्च रक्तदाब निवारण, मधुमेह निवारण, हृदयरोग निवारण, स्थूलता निवारण, पाठदुखी निवारण, याखेरीज व्यसनमुक्ती शिबिर, प्रसूतीपूर्व योगाभ्यास, मुलांसाठी उंची संवर्धन वर्ग, आर्थोडोष निवारण वर्ग असे अनेक वर्ग आयोजित केले जातात संस्थेमार्फत. आसनांखेरीज प्राणायाम वर्ग, शुद्धिक्रिया वर्ग, ध्यान वर्ग, योग निद्रा वर्ग, ओंकार साधना वर्ग असे अनेक वर्ग लोकप्रिय झालेले आहेत. आपण आता या ठिकाणी पाहिले की म्हणजे मी व्हिडिओ पाहत होतो त्यामुळे पाहिले की आपण सुट्टीच्या दिवशी खास हरिओम सुट्टीच्या दिवशी आपण बाहेर ट्रेकिंगला वगैरे जाता, डोंगरावर वगैरे जाताना पाहिलं फार सुंदर असा व्हिडिओ होता आणि सर्व अगदी कुटुंबासहित आपण सगळे गेलेले दिसत होता. तर आमचाही असाच आश्रम त्र्यंबकेश्वर जवळ, त्र्यंबकेश्वरच्या अलीकडे 3 किलोमीटरवर तळवाळे गाव आहे, त्या ठिकाणी आमचा आश्रम आहे. 25 एकर जागेमध्ये हा आश्रम आहे आणि तिथे असं टेकडी वगैरे आहे आणि तिथे सुद्धा जाऊन आमचे जे काही तिथे जवळजवळ 250 ते 300 लोक राहण्याची व्यवस्था आहे आणि तिथे विविध आमचे असे रेसिडेन्शियल कोर्सेस जे आहेत ते सगळे त्या ठिकाणी होत असतात. सध्या ह्या लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळामध्ये मागच्या मार्च 2020 पासून सध्या हे सगळे रेसिडेन्शियल कोर्सेस बंद आहेत आणि सर्व ऑनलाईनच कोर्सेस आपले सगळे चालू आहेत. योगाभ्यास आणि योग प्रचाराबरोबरच निसर्गोपचारचे अभ्यासक्रम सुद्धा या संस्थेमार्फत आपण राबवतो. त्याच्यामध्ये निसर्गोपचार प्रवेश, निसर्गोपचार प्रमाणपत्र किंवा नॅचरोपॅथी सर्टिफिकेट किंवा निसर्गोपचार पदविका
ज्याला आपण ND म्हणतो, असे अभ्यासक्रम सुद्धा गुरुकुलतर्फे घेतले जातात. गुरुकुलतर्फे रुग्णांसाठी आरोग्यधाम एक निसर्गोपचार केंद्र आहे, ज्या ठिकाणी योगोपचार, निसर्गोपचार याचे उपचार दिले जातात आणि 25 रुग्णांची तिथे राहण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी आहे. दर 10 दिवसाचे हे शिबिर असतात. दर महिन्याच्या 1 ते 10, 11 ते 20 आणि 21 ते 30 असे 10-10 दिवसाचे शिबिर त्या ठिकाणी घेतले जातात. त्याचबरोबर गुरुकुल मार्फत योग महाविद्यालय सुद्धा चालवलं जातं. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय चालवलं जाते. याच्यामध्ये कमी योगशास्त्र हा विषय आपण शिकवत असतो. त्याचबरोबर याच्यामध्ये संस्थेमार्फत जवळजवळ 40 ते 45 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. बहुतेक पुस्तकं सगळे आपली जे आहेत ते माननीय मंडळी गुरुजींनीच लिहिलेली आहेत. नंतर संस्थेमार्फत योग सुगंध हे मासिकही दर महिन्याला प्रकाशित केलं जातं. सध्या ऑनलाईन सध्या प्रकाशन सध्या बंद असल्याकारणाने, छपाई बंद असल्याकारणाने ही मासिक आपण सुरू केलेलं आहे. आश्रमामध्ये सर्व परदेशी साधक, विशेषतः दर महिन्याला साधारणतः 25 ते 30 परदेशी साधक त्या ठिकाणी असतात आणि बाकी आपले मराठी वर्ग सुद्धा त्या ठिकाणी चालू असतात. आश्रमाबरोबर त्या सर्व योग कार्याबरोबरच सेवा कार्य सुद्धा गुरुकुल मार्फत चालवलं जातं. त्याच्यामध्ये आश्रमाच्या आजूबाजूला आपण पाहिलं तर त्र्यंबकेश्वर तालुका जो आहे त्याच्या आजूबाजूला जो आहे तो आदिवासी एरिया जास्त आहे. तर त्याच्या बाजूला आदिवासी लोकांची जी काही अनेक खेडी आहेत तेथे आश्रमाच्या वतीने सेवा कार्य केलं जातं. तेथील गरजू लोकांना वस्तूंचे वाटप, मोफत रुग्ण तपासणी, औषधे वितरण केली जातात. त्याचप्रमाणे खेड्यातून विहिरी बांधून देणे, मंदिराचा जीर्णोद्धार करणे, समाज मंदिराची दुरुस्ती करणे, शाळामध्ये सूर्यनमस्कार शिकवणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, हे सर्व सेवा कार्य त्या ठिकाणी आपण करत असतो. दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये संस्थेमार्फत राष्ट्रीय योग संमेलन घेतलं जातं. याला जवळजवळ 400 ते 500 साधक या संमेलनासाठी उपस्थित असतात. योग विद्या गुरुकुलला शासनातर्फे सुद्धा मान्यता मिळालेली आहे. योग विद्या गुरुकुलचा जो अभ्यासक्रम आहे, योग शिक्षकचा, योग प्रवेश परिचय शिक्षक आणि प्रबोध, याला आयुष डिपार्टमेंट जे आहे आपलं महाराष्ट्र शासनाचं, त्यांच्यातर्फे मान्यता मिळालेली आहे या अभ्यासक्रमाला. त्याचबरोबर आयुष डिपार्टमेंट भारत सरकार यांच्या YCB म्हणजे योगा सर्टिफिकेशन बोर्ड जे आहे यांच्यामार्फत आपल्या योग विद्या गुरुकुल संस्थेला लीडिंग इन्स्टिट्यूट म्हणून मान्यता मिळालेली आहे. आणि याचे YCBचे जे लेव्हल 2, लेव्हल 3, लेव्हल 1, 2, 3 आणखी दुसरे जे अभ्यासक्रम आहेत ते सगळे अभ्यासक्रम शिकवण्याची, त्यांची परीक्षा घेण्याची मान्यता सुद्धा आपल्या या गुरुकुल संस्थेला मिळालेली आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची सुद्धा आपल्या संस्थेला मान्यता आहे आणि अभ्यासक्रम त्याचे जे आहेत ते अभ्यासक्रम तयार करण्यासाठी गुरुजींचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. 21 जून जागतिक योग दिन आपण सर्वजण साजरा करतो, तो जवळ आलेलाच आहे आता. तर हा योग दिन सुद्धा आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शाखा जवळजवळ आपल्या योग विद्या गुरुकुलच्या महाराष्ट्रामध्ये विविध शहरामध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये साधारणतः 40 ते 45 शहरामध्ये शाखा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत आणि त्यांच्यामार्फत हे सर्व कार्य चालू असतं. तर हे सर्व ह्या ही संस्था आहे, त्या संस्थेचा मी एक कार्यकर्ता आहे. माननीय गुरुजींनी मला आपल्या ह्या कार्यामध्ये सामावून घेतलेला आहे आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही हा जो आरोग्यम जनसंपदा कार्यक्रम देवगिरी नागरी सहकारी बँक घेत आहे त्याला तुम्हीच उपस्थित राहून या लोकांना आजच्या या काळामध्ये फक्त व्याख्यान न देता प्रत्यक्ष त्यांच्याकडनं कृती करून घेणं आवश्यक आहे. व्याख्यानापेक्षाही प्रत्यक्ष कृती ही आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून योग संजीवन हा अभ्यासक्रम घेण्यासाठी मला गुरुजींनी सांगितलेला आहे. त्याप्रमाणे आपण हा योग संजीवन अभ्यासक्रम, आणि आज आपण पाहिले की योग संजीवन प्रथम सत्र म्हटलेलं आहे, कारण एका दिवसात हा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाहीये. हा 5 सत्रामध्ये आपण अभ्यासक्रम करून घेणार आहोत. योग संजीवन म्हणजे खरोखर संजीवनी देणारा असा हा अभ्यासक्रम आहे. हठयोगात एक महत्वाचा श्लोक आहे, युवा वृद्धोची वृद्धोवा व्याधितो दुर्बलो पिवा अभ्यासात सिद्धिमाप्नोति सर्व योगेश्व तंद्रितः. यात हठप्रदीपिकाकार सांगतात की तरुण, वृद्ध, अतिवृद्ध, व्याधी व दुर्बल या सर्वांनी योगाभ्यास केला तर त्यांना योग सहज साध्य
होईल. अर्थात हठयोगातील सर्वच प्रक्रिया लोकात वर्णन केलेल्याप्रमाणे सर्वच व्यक्तींना उपयुक्त ठरणार नाहीये, हेही तितकंच खरं आहे. समाजातील सर्वांनाच योग उपयुक्त आहे, आवश्यक आहे, अनिवार्य आहे. आणि या तत्वानुसार मी सुरुवातीलाच आपल्या संस्थेचा परिचय करून देताना सांगितलं त्याप्रमाणे विविध प्रकारचे अभ्यासक्रम हे मंडली गुरुजींनी तयार केलेले आहेत. आणि त्यातीलच या ज्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की सर्वांना समावेशक असा जो अभ्यासक्रम आहे तोच योग संजीवनी असा अभ्यासक्रम आहे. हा साधारणतः 15 वर्षापूर्वीपासून तयार झालेला अभ्यासक्रम आहे. आणि नावाप्रमाणे जीवनाला संजीवनी देणारा हा अभ्यास हजारो नागरिकांपर्यंत पोहोचलेला आहे. योग निरक्षरापासून म्हणजे ज्याने कोणाही योगाचा काहीही संबंध नाही, कधी योग शब्द सुद्धा ऐकलेला नाही, त्यांच्यापासून ते योग पंडित पर्यंत सर्वांनीच या अभ्यासक्रमाची संजीवनी देणारी अनुभूती घेतलेली आहे. योगशास्त्र आपण पाहिले, आपण सर्वजण करतही आहोत, विविध व्यायाम प्रकारे आपण करत आहोत. योगातील सर्वच प्रक्रिया सर्वांना जमतील असंही नाहीये. काही शक्य तितक्या हलक्या सोप्या म्हणजे सर्वजण करू शकतील अशा सोप्या कृती ज्या आहेत या सर्व आपण या अभ्यासक्रमामध्ये घेतलेल्या आहेत. योग जरी चांगला असला तरी समजा यातील एक हालासन आहे की ते पाठीच्या करण्यासाठी चांगलं आहे, परंतु कमरदुखीचा रुग्ण असेल तर त्याला ते आसन जमणार नाहीये. किंवा आसनांचा राजा समजलं जाणारं आपलं शीर्षासन जे आहे तर ते हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाच्या पेशंट्सना रुग्णांना ते त्रासदायकच ठरणार आहे. मग योगातील निरनिराळ्या प्रक्रियांचे हे परिणाम नवीन साधकांना माहीत नसतात आणि मग त्यांच्यासाठी म्हणून असे वेगवेगळे अभ्यासक्रम त्यांच्या व्यक्ती प्रकृती सगळं पाहूनच आपण हे सगळे तयार केलेले आहे. आणि सर्व समस्यांना परिणामकारक व अतिशय सोपं असं उत्तर म्हणजे योग संजीवन हा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम सर्वांना शिकता येतो. याच्यात कुणालाही म्हणजे आता वर आपल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे त्याप्रमाणे युवक वृद्ध अतिवृद्ध दुर्बल या सर्वांसाठी हा उपयुक्त असा अभ्यासक्रम आहे. या सर्वांनाच या अभ्यासाचा फायदा होतो. यातून तोटा किंवा त्रास कोणालाच झालेला नाहीये. एवढंच काय तर योगाचा प्रगत अभ्यास करणारी जी आमची मंडळी आहेत, योग पंडित किंवा योगरत्न झालेली, ही सुद्धा योग संजीवनचाच अभ्यासक्रमाला जास्त प्रेफरन्स देतात. त्याचा चांगला अनुभव आलेला आहे. आता हा अभ्यासक्रम जो आहे तो याची सुरुवात सुद्धा आपण केली ती शवासनापासून, म्हणजे सगळ्यांचं आवडतं आसन शवासन. काय केलं काय प्रबोधन म्हणतात, आज काय आम्ही शवासन केलं, म्हणजे शवासन सगळ्यांचा आवडता विषय आणि सुरुवातच आपण या शवासनापासून करतो आहोत. या अभ्यासक्रमामध्ये शवासनातून शरीर व मनाचं शिथिलीकरण झालं, त्यातून ताण काढून टाकल्यानंतर आपण हातापायांच्या अतिशय साध्या सोप्या पण परिणामकारक हालचाली आपण शिकवल्या जातात. या सर्व हालचालींची रचना अशा पद्धतीने केलेली आहे की साधकाच्या शरीरातील सर्व सांधे व स्नायू यांना सहजतेने व सुयोग्य पद्धतीने हलवले जाईल. यामुळे सर्व स्नायू मोकळे होतील, सांधे मोकळे होतील व परिपूर्ण हालचाल करण्याकरता सक्षम होतील. सामान्यतः आपण शरीराच्या योग्य हालचाली करत नाही. काही सांध्याच्या चुकीच्या हालचाली करतो, काही सांध्याच्या क्षमतेपेक्षा अधिक करतो, तर काही सांध्याच्या हालचालीच करत नाही. मग यातून काही विविध विकार निर्माण होतात. आपण आजकाल पाहिले की ऑफिसमध्ये आपल्यापैकी पुष्कळसे काम करणारे आहात. आपण खुर्चीवर सुद्धा बसतो, खुर्ची सुद्धा आपण वळायचं असेल तर खुर्ची सहित वळतो. आपण वळत नाही, असं वळून पाहत नाही. खुर्चीच रोटेटिंग चेअर आपण वापरतो. त्यामुळे मग सर्वच अवयवाला आपल्याला पाहिजे तसा त्याची हालचाल होत नाही. मग यातून विविध आजार आपल्याला निर्माण होतात. आणि हे सर्व याच्यासाठी म्हणून ते योग संजीवनीतील सर्व शरीर संचलनाचे जे प्रकार आहेत ते साधकांच्या स्नायूंच्या योग्य हालचाली घडवून आणतात. या हालचाली करताना सर्व शरीरभर जी सुखाची संवेदना प्रवाहित होते ती शब्दांचे वर्णन करण्यापेक्षा आपण ती अनुभवायलाच हवी. त्याच्यामध्ये शवासन जसं केलं तसं काही सोपी संचलनाचे प्रकार आहेत. योग निद्रा हा एक छान प्रकार याच्यामध्ये घेतलेला आहे. प्राणायाम आहे, अर्थात काही प्राणायामाचे पूर्व असे छोटे छोटे भाग आहेत, ओंकार आहे. तर हे सर्व आपण पाहणार आहोत. आजच्या याच्यामध्ये आपण सुरुवात जी आहे ती
करताना सुरुवात आपण 3 ओंकार आणि गुरुवंदनेने करूया. प्रत्यक्ष अभ्यासाकडे आपण वळतो आहोत. माझ्याबरोबर माझ्या पत्नी सौ उज्ज्वला पारगावकर आहेत. ते आपल्याला कारण प्रत्यक्ष अभ्यास करायचा तर कसं करायचं हे दाखवण्यासाठी आपण त्यांची मदत घेणार आहोत. त्यांनी सुद्धा माझ्याबरोबरच आम्ही दोघांनी मिळून एकत्रितच हे योगरत्नपर्यंत सर्व अभ्यासक्रम केलेले आहेत आणि हे नांदेड, परभणी, नांदेड किंवा ठाणे वगैरे इथे ज्या शाखा सुरू केल्या त्यांच्या दोघांच्या सहभागाने त्या सगळ्या शाखा दोघांचे एकत्रित कार्य असल्यामुळे ते सर्व सहज साध्य झालेलं आहे. तर आपण 3 ओंकार म्हणूया. 3 ओंकार म्हणून गुरुवंदना करू आणि मग आपल्या अभ्यासाला सुरुवात करूया. आपण साधी मांडी घालून बसायचं आहे. साधी मांडी घालायचे. ज्यांना योगाभ्यास होतो, ज्यांनी शिकलेले आहे त्यांनी स्वस्तिकासन घालून बसायला काही हरकत नाही आहे. स्वस्तिकासन, वज्रासन किंवा साधी मांडी घालून बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ, डोळे मिटून घ्यायचे. मी ओंकार सांगणार आहे, माझ्या पाठीमागे आपण ओंकार म्हणायचं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. आपण प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात करतो आहोत. शयन स्थितीमध्ये जायचं आहे. शवासन करायचं आहे. थोडं शयन स्थिती म्हणजे दिसायला हे सोपं असं नाही शवासन, परंतु जमायला तसंच अवघड आहे. याच्यामध्ये सर्व शरीर आपलं शिथिल सोडलं गेलं पाहिजे. सर्व शरीर शिथिल सोडायचं आहे. सर्व हात, दोन्ही हात, पाय, पाठीचा कणा पूर्ण जमिनीला टेकलेला आहे. सर्व शरीर आपण शिथिल सोडलेलं आहे. आपण 1 मिनिट आता थोडंसं याच आसनामध्ये स्थिर राहणार आहोत. आपण सर्वांनीच करायचं आहे शवासन. सगळ्यांचं आवडतं असं आसन शवासन. आपण 1 मिनिटाची विश्रांती घेतो त्या ठिकाणी. 7 वाजलेले आहेत. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब
हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे. हरिओम. पुन्हा आपण आपल्या योगाभ्यासाकडे वळूया. शवासन हे दिसायला सोपं आहे परंतु जमायला तसं अवघड आहे. शवासन करत असताना दोन्ही हात आपल्या शरीरापासून साधारणतः 4 ते 6 इंच दूर ठेवायचे. हाताचे तळवे छताच्या दिशेने, बोट अर्धवट मिटलेली आहेत. मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली ठेवायची आहे. दोन्ही पायामध्ये साधारणतः 1 ते 1.5 फूट अंतर ठेवायचं आहे. पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत शरीराचा सर्व भाग आपण शिथिल सोडलेला आहे. तर या आसनामध्ये आपण आता सर्व शरीर शिथिल सोडल्यानंतर यातूनच आपल्याला पाठीवर झोपलेल्या स्थितीमध्येच काही संचालनाचे प्रकार करायचे. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो हस्त संचालन प्रकार आहे. कसा करायचा आपण आधी पाहूयात आणि नंतर आपण करायचं आहे. आपल्याला आधी एक करून दाखवतील आणि मग आपण तो पाहायचा आणि त्याप्रमाणे करायचा. अगदी सोपं आहे परंतु परिणामकारक असे सगळे प्रकार आपण पाहिल्यानंतर आपल्याला वाटलं अरे हे काय फार सोपं आहे, परंतु ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष कराल त्यावेळेस आपल्याला त्याची अनुभूती येईल आणि मग आपण खरोखरच फार सुंदर आहे, छान आहे. आपण दोन्ही पाय जुळलेले आहेत, शयनस्थिती अवस्थेमध्ये आहोत. दोन्ही पाय जुळून घ्या. दोन्ही हात आपल्या शरीराजवळ आहेत. आता दोन्ही हाताचे तळवे छताच्या दिशेने घ्यायचे आणि हात जमिनीपासून साधारणतः 1 इंच वर उचलायचे आणि सावकाश जमिनीलगत गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. सावकाश, अगदी सावकाश. आता हे हात वर नेत असताना कदाचित आपल्या खांद्यामध्ये दुखत असेल किंवा हात दुखत असेल. जो हात दुखतो तो हात तिथेच ठेवायचा आणि दुसरा हात वर न्यायचा आहे. दोन्ही हात वर नेल्यानंतर डाव्या हातामध्ये उजवा हात ठेवायचा. दोन्ही हात वर ताणायचे, पाय खाली ताणून घ्यायचे. हात वर ताणून घ्या, पाय खाली ताणून घ्या. थोडंसं ताण शरीरात दिल्यानंतर शरीर शिथिल सोडायचे, हात जमिनीवर टेकवायचे आणि पुन्हा सावकाश दोन्ही हात थोडेसे वर उचलून साधारणतः 1 इंच वर उचलायचे आणि सावकाश गोलाकार फिरवत पूर्ववत जागेवर आणायचे. सावकाश. हे करत असताना आपलं लक्ष आपल्या पाठीच्या कण्याकडे द्यायचं. पाठीच्या कण्याच्या बाजूचे जे स्नायू आहेत तिकडे आपण लक्ष द्यायचं. त्या स्नायूंची हालचाल होत असताना पाहायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला सुखद असा अनुभव या ठिकाणी मिळतो. आपण सर्वजण करून पाहणार आहोत. सर्वांनी शयनस्थितीमध्ये यायचं आहे. पाठीवर झोपायचं आहे. पाठीवर झोपल्यानंतर आपण सर्वजण हा प्रकार करून पाहणार आहोत. हस्तसंचालन प्रकार पहिला. दोन्ही पाय जुळलेले आहेत. दोन्ही हात आपल्या शरीराजवळ आहेत. हाताचे तळवे छताच्या दिशेने आहेत. दोन्ही हात किंचित वर उचलायचे, साधारणतः अर्धा ते 1 इंच वर उचला करायचे. सावकाश दोन्ही हात गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. अगदी सावकाश. जेवढं सावकाश न्याल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा चांगला जाणवणार आहे. आपली खांदेदुखी असेल तर त्याचे स्नायू चांगले होतील, त्याला परिणाम त्याचा फार चांगला होतोय. पाठीच्या कण्यावर सुद्धा याचा चांगला परिणाम होतो. दोन्ही हात वर नेल्यानंतर हात वर ताणून घ्या, पाय खाली ताणा. काही क्षण आपण या ताण दिलेल्या स्थितीमध्ये राहायचं आहे. ताण कमी करायचे, ताण सोडायचे, शरीर ढिलं सोडायचं. सावकाश हात वर उचलायचे. सावकाश गोलाकार फिरवत पूर्ववत बाजूने जागेवर आणायचे. पुन्हा एकदा आपण हाच प्रकार करणार आहोत. हस्तसंचालन प्रकार पहिला. दोन्ही हात किंचित वर उचलायचे आहेत. सावकाश गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर आणायचे आहेत. सावकाश डोक्याच्या दिशेने वर आणल्यानंतर दोन्ही हात डाव्या हातामध्ये उजवा हात घ्यायचा आहे. दोन्ही हात वर ताणायचे, पाय खाली ताणायचे आहेत. ताण कमी करायचे. सावकाश दोन्ही हात बाजूने जागेवर. सावकाश
दोन्ही हात बाजूने जागेवर घ्यायचे आहेत. सावकाश. दिसायला फार सोपा आहे, परंतु तेवढाच परिणामकारक आहे. मात्र आपण करून पाहिला तर आपल्या लक्षात आलं असेल की काही जणांचे खांदे दुखतात, हाताचे दंड दुखतात काही जणांचे. त्यासाठी फार सोपा पण चांगला परिणामकारक असा अभ्यास आहे. यांनी ताबडतोब आपल्याला याचा परिणाम जाणवायला लागतो. यातीलच आपण सावकाश उठून बसायचंय. पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत. पुढचा प्रकार आहे पदसंचालन प्रकार. हा हाताचा प्रकार आहे, तर त्याच्यामुळे त्याला हस्तसंचालन प्रकार म्हटलाय. दुसरा जो प्रकार आहे तो पदसंचालन प्रकार आहे. तर पायाची हालचाल आहे, तर फार सोपी आहे. पायाची हालचाल करायची आहे. तर दोन्ही पाय जुळलेले आहेत. आपलं सावकाश प्रथम डावा पाय थोडासा वर उचलायचा आहे, साधारणतः अर्धा इंच वर उचलायचा आहे आणि गुडघ्यात वाकून सावकाश आपल्या जवळ घ्यायचा आहे. सावकाश डावा पाय जवळ घेतलेला आहे. डाव्या पायाच्या जवळ आल्यानंतर पूर्णपणे चवडा जमिनीवर टेकलेला आहे आणि त्यात आपल्या सीट जवळ येईल इतका तो पाय जवळ घ्यायचा आहे. सर्व हालचाली अगदी संथ नियंत्रित आहेत. घाई गडबड कुठलीही नाही आहे याच्यामध्ये. सावकाश डावा पाय सरळ करायचा आहे. सावकाश डावा पाय उचलून सरळ करायचा आहे. पुष्कळदा काय होतं की पाय जवळ घेत असताना कदाचित जास्त ताण येत असेल तर मग पाय टेकवत जवळ घ्यायला हरकत नाही किंवा टेकवत सरळ करायला हरकत नाही आहे. उजव्या पायाने करायचं आहे. उजवा पाय थोडासा वर उचलायचा आहे आणि सावकाश जवळ घ्यायचा आहे. गुडघ्यात वाकून पाय जवळ घ्यायचा आहे. सावकाश उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ करायचा आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घ्यायचे. दोन्ही पाय सावकाश गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचे. आता यावेळेस थोडासा जास्त ताण येतो. पोटाच्या स्नायूवर आणि त्याचबरोबर कमरेच्या स्नायूवर ताण येतो. आपल्याला सहन होईल तिथपर्यंत ताण घ्यायचा आहे. जास्त ताण येत असेल तर पाय टेकवत घ्यायला हरकत नाही आहे. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ करायचे आहेत. सावकाश पाय सरळ करायचे आहेत. सावकाश स्वस्थ. यांच्यासाठी सूचना आहेत स्वस्थ शवासन. आपण सर्वजण करून पाहणार आहोत. परत पाठीवर झोपायचं आहे. पदसंचालन प्रकार पहिला. आपण याचे दोन आवृत्त्या करणार आहोत. पदसंचालन प्रकार पहिला. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात आपल्या शरीराजवळ आहेत. प्रथम डावा पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घ्यायचा आहे. डावा पाय सावकाश गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचा आहे. त्यात जास्तीत जास्त आपल्या शरीराजवळ आणायचा प्रयत्न करायचा. सीट जवळ आणायचा प्रयत्न करायचा आहे. पाय जवळ आल्यानंतर चवडा पूर्णपणे जमिनीला टेकलेला आहे. सावकाश डावा पाय गुडघ्यामधून सरळ करायचा आहे. सावकाश डावा पाय सरळ. उजवा पाय गुडघ्यात वाकून सावकाश सरळ करायचा जवळ घ्यायचा आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्या. सावकाश. सावकाश उजवा पाय गुडघ्यामधून सरळ करायचा आहे. सावकाश उजवा पाय सरळ. आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचे. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्या. सावकाश. दोन्ही पाय जवळ घेताना किंवा सरळ करताना पोटाच्या स्नायूवर ताण येतो, कमरेच्या स्नायूवर ताण येतो. आपल्याला सहन होईल तिथपर्यंतच आपण ताण घ्यायचे. जास्त त्रास होत असेल तर पाय टेकवत जवळ करायला हरकत नाहीये किंवा सरळ करताना सुद्धा पाय टाचा टेकवत सरळ करायला हरकत नाहीये. सावकाश दोन्ही पाय सरळ करायचे. सावकाश. पुन्हा एकदा आपण हाच प्रकार करणार आहोत. पदसंचालन प्रकार पहिला. प्रथम डाव्या पायाने करायचं आहे. एकला डावा पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घ्या. सावकाश डावा पाय गुडघ्यामधून सरळ. उजवा पाय सावकाश गुडघ्यात वाकून जवळ घ्या. उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ. सावकाश. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्या. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यामधून सरळ करायचे. सावकाश.
स्वस्थ शवासन. आपण सर्वांनी थोडंसं शवासन करायचं आहे. एक मिनिट आपण शवासन करणार आहोत. शवासन म्हटल्यानंतर दोन्ही पायामध्ये साधारणतः 1 ते 3 फूट अंतर घ्यायचं आहे. टाचा आतल्या बाजूला, चवडे बाहेरच्या बाजूला. हात आपल्या शरीरापासून 4 ते 6 इंच दूर ठेवायचे आहेत. हाताचे तळवे छताच्या दिशेने आहेत. बोटं अर्धवट मिटलेली आहेत. डोळे मिटलेले आहेत. मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे केलेले किंवा सरळ, आपल्याला जे सोयीस्कर आहे तशी ठेवायची आहे. सावधान. सर्वांनी शवासन सोडायचं आहे. सावकाश उठून बसायचं. आपण पुढचे प्रकार पाहणार आहोत. आपण सर्वांनी उठून बसायचं आहे. आपण पुढचे प्रकार पाहणार आहोत. हस्तसंचालन प्रकार दुसरा. आपण पहिल्या प्रकारामध्ये बाजूनी दोन्ही हात गोलाकार फिरवत घेतले होते. आता दुसऱ्या प्रकारामध्ये दोन्ही हात समोरून वर उचलायचे आहेत. दोन्ही हात आपल्या शरीराजवळ आहेत. सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत. सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत आणि तसेच दोन्ही हातातलं अंतर तेच ठेवून सावकाश डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. वर नेल्यानंतर दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवायचे आहेत. याच्यामध्ये थोडासा जास्त ताण येतो. खांद्यामध्ये जास्त ताण येतो. सावकाश हात तसेच वर उचलायचे आहेत. सावकाश दोन्ही हात वर उचला. थोडे हात वर उचलताना खांद्यामध्ये कदाचित जास्त ताण येईल. आपल्याला सहन होईल याप्रमाणे करायचं आहे. सावकाश दोन्ही हात परत पूर्ववत जागेवर. हा सोपा प्रकार आहे, परंतु दिसायला सोपा आहे, पण करताना आपल्याला प्रत्यक्ष लक्षात येईल. पुन्हा एकदा पाहायचा आपण हा प्रकार. हस्तसंचालन प्रकार दुसरा. सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत. हाताचे तळवे छताच्या दिशेने आहेत आणि तसेच हाताची तळव्याची स्थिती न बदलता दोन्ही हात डोक्याच्या वर न्यायचे आहेत. दोन्ही हाताचे तळवे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश. आसन सोडताना सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत. हातामधलं अंतर आहे तेच ठेवायचे. जवळ घ्यायचं नाही किंवा दूर करायचं नाही. अंतर जास्त ठेवायचं नाही आहे. सावकाश दोन्ही हात जागेवर. आपण सर्वजण करून पाहणार आहोत. हस्तसंचालन प्रकार दुसरा. पाठीवर झोपायचे सगळ्यांनी. शयनस्थिती अवस्था. शयनस्थिती अवस्थेमध्ये आल्यानंतर हस्तसंचालन प्रकार दुसरा आपण करणार आहोत. दोन्ही हात सावकाश वर उचलायचे. हाताचे तळवे छताच्या दिशेने आहेत. सावकाश वर उचला दोन्ही हात. तसेच अगदी सावकाश, कुठलीही गडबड करायची नाही, झटके द्यायचे नाही आहेत. संथ नियंत्रित हालचाली आहेत आणि डोक्याच्या दिशेने वर नेल्यानंतर दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे आहेत. सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत. सावकाश दोन्ही हात वर उचलून पुन्हा पूर्ववत सीटच्या बाजूला जमिनीवर टेकवायचे आहेत. हस्तसंचालन प्रकार दुसरा. पुन्हा एकदा हाच प्रकार करायचा आपल्याला. हस्तसंचालन प्रकार 2. सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत. सावकाश दोन्ही हात वर उचलून डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. सावकाश पाठीमागे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश. छान. सावकाश आसन सोडायचे. दोन्ही हात वर उचला. सावकाश दोन्ही हात परत जमिनीवर सावकाश टेकवायचे आहेत. आपण सर्वजण सावकाश उठून बसायचे. आपल्याला पदसंचालन प्रकार दुसरा प्रकार पाहायचा आहे. सावकाश उठून बसायचं आहे. आता पदसंचालन प्रकार दुसरा पाहणार आहोत आपण. दोन्ही पाय जुळलेले आहेत. प्रथम डाव्या पायाने करायचं आहे. डावा पाय साधारणतः वर उचलायचा आहे. 30 अंशाचा कोन करेपर्यंत वर उचलायचा आहे. सावकाश डावा पाय वर उचला. डावा पाय वर उचलल्यानंतर सावकाश डावा पाय डावीकडे घ्यायचा आहे. गोलाकार फिरवत घ्यायचा आहे. डावीकडून खाली आणायचा आहे. जमिनी लगत आणायचा आहे आणि जमिनी लगत आणून सावकाश डावा पायाची टाच परत पूर्ववत आपल्या उजव्या पायाजवळ आणायची आहे. आता विरुद्ध बाजूने सावकाश डावा पाय परत
डावीकडे घ्यायचा आहे, डावीकडून वर, वरून परत सावकाश खाली. म्हणजे आपण ओवाळण्याची जशी स्थिती करतो त्याप्रमाणे प्रथम डाव्या पायाने करायचं आहे, नंतर उजव्या पायाने सावकाश उजवा पाय वर उचलायचा आहे, सावकाश गोलाकार फिरवत उजवीकडे न्यायचा आहे, उजवीकडून खाली, खालून सावकाश डाव्या पायाजवळ आणायचा आहे. विरुद्ध बाजूने करायचं आहे, सावकाश उजवा पाय उजवीकडे वर, डावीकडे आणायचा आहे, सावकाश खाली घ्यायचा आहे. सर्व हालचाली करत असताना संथ नियंत्रित करायच्या आहेत. आपल्याला जमेल तेवढंच करायचं आहे, अट्टाहास करायचा नाही आहे. आपण सर्वजण करून पाहणार आहोत. पदसंचालन प्रकार दुसरा, काठीवर झोपायचं आहे. आपण प्रकार करणार आहोत. पदसंचालन प्रकार दुसरा. सावकाश प्रथम डावा पायाने करायचं आहे, डावा पाय वर उचलायचा आहे, सावकाश डावा पाय वर उचलल्यानंतर डावीकडे घ्यायचा आहे, डावीकडून खाली आणायचा आहे, खाली आणून जमिनीलगत सावकाश उजव्या पायाजवळ डावा पाय आणून ठेवायचा आहे. आता विरुद्ध बाजूने सावकाश डावा पाय जमिनीलगत डावीकडे घ्यायचा आहे, सावकाश वर घ्यायचा आहे, वरून सावकाश पूर्ववत उजव्या पायाजवळ खाली जमिनीवर आणून टेकवायचा आहे. उजव्या पायाने करायचं आहे, सावकाश उजवा पाय वर उचला, सावकाश गोलाकार फिरवत उजवीकडून खाली आणा, जमिनीलगत आणायचा आहे, जमिनीलगत आणल्यानंतर सावकाश डाव्या पायाजवळ आणून उजवा पाय ठेवायचा आहे. विरुद्ध बाजूने करायचं आहे, सावकाश उजवा पाय वर उचला, उजवीकडून सावकाश जवळ आणायचा आहे, सावकाश पाय खाली घ्यायचा आहे. पुन्हा एकदा हाच प्रकार करणार आहोत आपण. पदसंचालन प्रकार दुसरा. प्रथम डाव्या पायाने करायचा आहे, डावा पाय वर उचलायचा आहे, सावकाश गोलाकार फिरवत डावीकडून खाली आणायचा आहे, खालून सावकाश उजव्या पायाजवळ डावा पाय आणून ठेवायचा आहे. विरुद्ध बाजूने करणार आहोत. सावकाश डावा पाय डावीकडून वर घ्यायचा आहे, सावकाश गोलाकार फिरवत परत जागेवर आणायचा आहे. उजव्या पायाने करायचं आहे, सावकाश उजवा पाय वर घ्या, गोलाकार फिरवत सावकाश उजवीकडून खाली, सावकाश डाव्या पायाजवळ आणून ठेवायचा आहे. विरुद्ध बाजूने करायचं आहे, सावकाश उजवा पाय वर घ्या, सावकाश गोलाकार फिरवत परत पूर्ववत जागेवर. स्वस्थ शवासन. नाही म्हटलं तरी हे दिसायला सोपे असले तरी प्रत्यक्ष केल्यानंतर थोडेसे आपल्याला ताण येतात. तर हे ताण काढून टाकण्यासाठी आपल्याला शवासन हे आवश्यक आहे. सावधान. शवासन सोडायचं आहे. उठून बसायचंय, सावकाश उठून बसायचं आहे. यातूनच आपण एक नवीन आसन पाहणार आहोत. त्याचं नाव आहे तडागासन. कसं करायचं आपण पाहूयात. तडाग म्हणजे तळे. तर या आसनामध्ये आपल्या पोटाची स्थिती थोडीशी तळ्यासारखी होते. पोट थोडंसं मध्ये जातं म्हणून याला तडागासन म्हटलेलं आहे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून आपण जवळ घेतलेले आहेत. दोन्ही हात सावकाश गोलाकार फिरवत डोक्या दिशेने वर न्यायचे आहेत. दोन्ही हाताची डोक्या दिशेने वर घडी घालायची आहे. दोन्ही हाताची डोक्या दिशेने घडी घातलेली आहे. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घेतलेले आहेत. दोन्ही पायामध्ये थोडंसं 4 ते 6 इंच अंतर ठेवलेलं आहे आणि सर्व शरीर शिथिल सोडलेलं आहे. या आसनाची एक वैशिष्ट्य असं आहे की या आसनामध्ये आपल्या कमरेचे जे स्नायू आहेत ते सर्व आपले जमिनीला टेकतात. या ठिकाणी कमरेचा जो भाग आहे तो पूर्णपणे जमिनीला टेकतो. शवासन जरी केलं तरी पूर्णपणे कमरेचा भाग जो आहे तो आपल्या जमिनीला टेकत नाही. परंतु या ठिकाणी मात्र आपल्याला कमरेचा जो भाग आहे तो या ठिकाणी पूर्ण जमिनीला टेकलेला राहतो. हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामध्ये श्वसन सुद्धा, याच्यामध्ये आपण साधारणतः श्वसन, दीर्घ श्वसन, संथ श्वसन हे प्रकार जे आहेत हे जर केले तर नैसर्गिक श्वसन आपल्याला याच्यामध्ये करता येतं. तर याच्यामध्येच आपण संथ श्वसन चालू आहे आणि दीर्घ श्वसन जो आहे की जाणीवपूर्वक आपण श्वसन संथ केलेलं आहे तो ते करणार आहोत. आपण सर्वजण करून पाहणार आहोत. पाठीवर झोपायचं सगळ्यांनी. पाठीवर झोपल्यानंतर सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचे आहेत. दोन्ही पायाच्या टाचामध्ये तेवढ्यामध्ये साधारणतः 4 ते 6 इंचाचं अंतर आहे.
दोन्ही हात गोलाकार फिरवत सावकाश डोक्या दिशेने वर न्यायचे आहेत. दोन्ही हाताची डोक्या दिशेने घडी घालायची आहे. सर्व शरीर शिथिल सोडलेलं आहे. या स्थितीमध्ये साधारणतः आपण एक 3 मिनिटं स्थिर राहणार आहोत. श्वसन संतपणे चालू आहे. श्वसनामुळे होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा. आपण तडागासनामध्येच श्वसनाचा अभ्यास करतो आहोत. नंतर आपण श्वसनाचे अभ्यास जे आहेत, प्राणायामाचे प्रकार आहेत, ते नंतर पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आज या ठिकाणी आपण तडागासनामध्ये दीर्घ श्वसन हा प्रकार पाहतो आहोत. भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा. भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. त्याला श्वसनाला कुठलंही आपण वेळेचं बंधन ठेवलेलं नाहीये. दीर्घ श्वास घेणे आणि दीर्घ श्वास सोडणे हीच प्रक्रिया आपण या ठिकाणी करतो आहोत. आणखी 1 मिनिट आपण हा श्वसनाचा अभ्यास करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. संत श्वसन चालू आहे. सावकाश आपल्याला तडागासन सोडायचं. सावकाश दोन्ही हात बाजूनी पूर्ववत जागेवर गोलाकार फिरवत सावकाश दोन्ही हात जागेवर घ्यायचे आहेत. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सावकाश सरळ करायचे आहेत. सावकाश उठून बसायचं आहे. सावकाश उठून बसायचं आहे. आपण प्राणायामाचाच एक प्रकार भ्रामरी हा आपण आज पाहणार आहोत. याच्यामध्ये श्वास सोडत असताना आपण आता पाहिलं की भरपूर श्वास घ्या, भरपूर श्वास सोडा हा प्रकार दीर्घ श्वसनचा प्रकार आपण पाहिलेला आहे. तर भ्रामरीमध्ये काय की श्वास सोडत असताना आवाज करत श्वास सोडायचा. कसं करायचं आपण पाहूयात. भरपूर दाखवतील आपल्याला. भरपूर श्वास घेतलाय. श्वास सोडताना आवाज करत श्वास सोडायचा आहे. हा सोपा व उपयुक्त असा प्रकार आहे. प्राणायामाचाच प्रकार आहे. पण प्राणायाम म्हणून नाही, तर फक्त आपण श्वास सोडताना आवाज करत गुंग्याप्रमाणे गुंजाराव करत आपण श्वास सोडतोय. आणि याचा परिणाम नुकतंच एक संशोधन झालेलं आहे. इंग्लंडमध्ये पाहिलं की आपण लसीकरण सुरू केलेलं आहे, वॅक्सिनेशन सुरू केलेलं आहे. लस काढली त्याचप्रमाणे नाकामध्ये स्प्रे, नोझल स्प्रे त्याने काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये नायट्रिक ऑक्साईड याचा उपयोग केला गेलेला आहे. आणि हा नायट्रिक ऑक्साईड हा पूर्वी संशोधन झाले की आपला हमिंग आवाज ज्यावेळेस होतो त्यावेळेस नायट्रिक ऑक्साईड तयार होतो. म्हणजे नैसर्गिकरित्याच त्याची सोय आहे की आपल्या सायनस
भागामध्ये जो आहे तो हमिंग आवाज केला तर नायट्रिक ऑक्साईड तयार होतो आणि तो हा जो नायट्रिक ऑक्साईड आहे हा कोरोनाचे विषाणू किंवा जंतू जे आहेत ते मारण्यासाठी फार चांगला आहे म्हणून. याच्यावरचा एक व्हिडिओ आहे, मी तो आपल्याला आज वेळ नाही आहे पण गुरुजीने 5 मिनिटांमध्ये याची छान माहिती दिली आहे. पुढच्या कार्यक्रमात सत्रामध्ये आपण तो व्हिडिओ लावणार आहोत. पण हा हमिंगचा आवाज हा फार छान आवाज आहे, ऐकायला चांगला आवाज आहे आणि याच्यामुळे आपल्या शरीरभर चांगल्या लहरी, आनंद लहरी उत्पन्न होतात. मन शांत होण्यासाठी सुद्धा याचा आपल्याला चांगला उपयोग होतो. आणि हा जो हमिंग आवाज आहे हा भ्रामरी आणि त्याचबरोबर ओंकार या दोन्हीमध्ये सुद्धा हा हमिंग आवाज येतो आणि त्याचा विषाणूचे जंतू नष्ट करण्यासाठी चांगला फायदा होतो. म्हणून आपण ओंकार सुद्धा म्हणणार आहोत. सुरुवातीला आपण हा हमिंग प्राणायाम करणार आहोत. याचा भ्रामरी प्राणायाम 5 वेळेस करणार आहोत. आज वेळ कमी आहे, 3 वेळेसच आपण हा म्हणूया. सगळ्यांनीच बरोबर म्हणूया. भ्रामरी प्राणायाम 3 वेळेस म्हणायचं आपल्याला सगळ्यांनी. भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडताना आवाज करत श्वास सोडायचा. पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्या. श्वास सोडताना आवाज करत श्वास सोडायचा आहे. पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडताना आवाज करत श्वास सोडायचा आहे. भरपूर श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडताना आवाज करत श्वास सोडायचा आहे. संथ श्वसन. आपण 3 ओंकार म्हणणार आहोत आणि थांबणार आहोत. वेळ संपत आलेली आहे. 3 ओंकार म्हणून आपण थांबणार आहोत. सगळ्यांनी एकत्रितच म्हणायचे आहेत. 3 ओंकार म्हणायचे आहेत. पाठीचा कणाचा भरपूर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना ओंकार म्हणायचा आहे. प्रत्यक्ष ओंकार कसा म्हणायचा हे आपण पुढच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. भरपूर श्वास घ्या, श्वास सोडताना आवाज ओंकार म्हणायचा आहे. सावधान, सावकाश डोळे उघडायचे. हरिओम. वर्ग विराम. आज आपण या ठिकाणी थांबतोय. तिथे जवळजवळ 15-20 मिनिटं आपल्याला अभ्यासक्रमाची माहिती घेणे, संस्थेची माहिती घेणे याच्यात गेलेले आहेत. त्यामुळे आज आपल्याला जास्त भाग शिकता आलेला नाहीये. उर्वरित भाग जो आहे तो आपण दुसऱ्या तिसऱ्या सत्रामध्ये घेणार आहोत. त्यामध्ये आपण ओंकाराची थोडीशी माहिती घेणार आहोत. भ्रामरी प्राणायाम कसा म्हणतोय, ओंकार कसा म्हणायचा हे शिकणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात. हरिओम. धन्यवाद शरदजी. आपण दिलेल्या अत्यंत उपयुक्त मार्गदर्शनाबद्दल सर्व उपस्थितांचे आभार. पुन्हा भेटूया पुढील शुक्रवारी पुढील सत्रात. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी
फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.